सध्या पावसाचं वातावरण चालू आहे. कधी विचार केलाय का, जी रस्त्यावर कुत्रे असतात त्यांचं काय होत असेल, किंवा मग जे नवीन पिले जन्मलेले आहेत त्यांचं काय होत असेल? मी काय डॉग लवर नाहीये, पण तरी सुद्धा माझ्याबरोबर आज घडलेली घटना सांगते. दिवसभराची सगळी कामं झाली, मस्त असा दिवस गेला. सकाळची सगळी कामं आवरून आज टिफिन वगैरे दिला, कारण आज इवाच्या डॅडीचं ऑफिस सुरू होणार होतं. त्यानंतर इवाला स्कूलला सोडून आले. सायंकाळी काय नंतर मी शूट केलं नाही आणि 9-10च्या दरम्यान जेवण करून आम्ही सगळेजण झोपी गेलो. रात्री 11च्या दरम्यान खूप जोराचा पाऊस आला आणि त्या पावसामध्ये आम्हाला काहीतरी आवाज आल्यासारखं वाटत होतं. सुरुवातीला आम्ही थोडंसं इग्नोर केलं, पण नंतर कळालं की लहान पिले आमच्या सोसायटीच्या बाहेर जन्मलेले आहेत. आणि ही इन्फॉर्मेशन आम्हाला इवाकडून कळाली, कारण ती नेहमी खेळत असते. तिला माहित होतं की छोटी छोटी पिले आहेत गेटच्या बाहेर. बऱ्याच वेळापासून ती रडत होती, त्यामुळे 11-11:30च्या दरम्यान आम्ही दूध घेऊन त्यांच्यासाठी खाली गेलो. नंतर वॉचमॅन कडून कळालं की त्यांच्यासाठी घर वगैरे काहीच नाही, किंवा एखाद्या कारच्या खाली पण ते बऱ्याच वेळा असतात, पण ते अशा ठिकाणी होते जिथून खूप जोराचा पाऊस येत होता. म्हणजे झाडं झुडपं नसतात का, जे गवत वगैरे वाढलेलं, तशा ठिकाणी ते अडकलेले होते. जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण ती जी कुत्री होती ती जवळ काही येऊ देत नव्हती आणि खूप जोराचा पाऊस चालू होता. 15 ते 20 मिनिटं मी ट्राय केलं, त्याची छोटी छोटी पिलं शोधली. मला असं वाटत होतं की मी त्यांना एखाद्या कारच्या खाली ठेवून द्यावं. तुम्ही बघू शकता पाऊस किती आहे. थोडा वेळ शोधल्याच्या नंतर मला 1-2 पिलं दिसली, पण मी जवळ जाण्याच्या प्रयत्नामध्ये ती कुत्री माझ्या जवळ येत होती आणि म्हटलं थोडा वेळ थांबू, पण तेवढ्यात लाईट गेली आणि मग मला काहीच दिसत नव्हतं. आणि एवढ्या पावसात इतकी छोटी पिलं कशी शोधायची? मग काय झालं, हे फुल व्लॉग मी YouTube चॅनलवर अपलोड केलेला आहे, जाऊन नक्की चेक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.